नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 7वीच्या सर्व विषयांच्या प्रथम चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. या प्रश्नपत्रिका आपल्याला चालू वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यासारख्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज मिळत राहतील. इयत्ता 7वी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित. सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहू. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न पहा. पुढील आकृत्या पूर्ण करा. स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू: काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरे. दुसरा प्रश्न. स्वप्नाविषयी इतरांचे मत: स्वप्नांना भलतेच तुच्छ लेखणे, भलती सलती स्वप्ने पाहू नये, स्वतः आदर्श बनून वावरावे, स्वप्नावळ वृत्ती घातक असते. तिसरं. स्वप्न विकणाऱ्याचा आजार: गुडघेदुखी, बैलांचे खाद्य, पाचोड्यातील सरमाड, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची शाळा, साखर शाळा. त्यानंतर दुसरा प्रश्न. कवितेच्या ओळी पूर्ण करा. क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूने ऊन पडे. पुढची ओळ. झाडांवर घरांवर कोवळे कोवळे ऊन पडे, तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. तिसरा. साखर शाळा कोणत्या मुलांसाठी असते? ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी. शब्द लिहा. प्रांत, प्रदेश, आठवण, स्मरण, मती, बुद्धी, वृत्ती, स्वभाव. वचन बदला. स्वप्न, स्वप्ने, डोंगर, डोंगर, दऱ्या, दरी, महिने, महिना. जोड्या लावा. लवकर, उशिरा, पुढे, मागे, दूर, जवळ, शेवट, सुरुवात. वाक्प्रचारांचा अर्थ: माघारी फिरणे म्हणजे परत येणे, राघव सहलीहून माघारी फिरला. दुसरा वाक्प्रचार. हातभार लावणे, मदत करणे. विशाल नेहमी आपल्या आईबाबांना कामात हातभार लावतो. पुढचा विषय हिंदी. रिक्त स्थानों की पूर्ति करो. 1. चिंकी से तनिक याचना करो. 2. रोजगार की तलाश में लोग शहर जा रहे हैं. 3. एक ही पौधा उन्हें है पालता. ब भाग. उचित जोड़ियां मिलाओ. दादी माँ का परिवार. को रमाकांत. देहांत और शहर. ओ अभिषेक पांडे. दूसरा प्रश्न. एक वाक्य में उत्तर लिखो. वाचन मेला कहाँ लगा है? वाचन मेला एक बड़े खुले परिसर में लगा है. 2. बड़प्पन की कसर रह जाने पर क्या काम नहीं देती? बड़प्पन की कसर रह जाने पर कुल की बढ़ाई काम नहीं देती. चुस्कू मुस्कू ने किससे जाल काटा? अपने पैनों दांतों से. वाक्य में प्रयोग करो. राजा. दशरथ एक प्रतापी राजा थे. देहात. देहात आज भी शहर से अधिक भाग्यशाली है. निम्नलिखित प्रश्नों के 2-3 वाक्यों में उत्तर लिखो. 1. दादी के परिवार में कौन कौन थे? दादी के परिवार में नीलू चिड़िया थी, जो अपने 2 बच्चों टीनू मीनू के साथ आंगन के बरगद के पेड़ पर घोंसला बनाकर रहती थी. पेड़ के नीचे बिल बनाकर चिंकी चूहिया रहती थी. चिंकी के भी 2 बच्चे चुस्कू मुस्कू थे. ये था दादी माँ का परिवार. अगला प्रश्न. शहर ने देहात को भाग्यशाली क्यों कहा? देहात आज भी शहर से अधिक भाग्यशाली है क्योंकि वहाँ आज भी प्रदूषण रहित वातावरण है, खुला खुला परिसर है, न धुआं है न वाहनों की चिल्लापे, हरे भरे पेड़ है, रात में तारों का आसमान है. अगला प्रश्न. समानार्थी उत्तर लिखो. नेत्र, आँख, युक्ति, उपाय. विरुद्धार्थी शब्द. काटा, फूल, कठिनता, सरळ. सार्थक शब्द बनाओ. खुशहाली, समझाया. पुढचा विषय इंग्लिश. ईडी प्रत्यय, ईडी किंवा ING प्रत्यय लावलेले शब्द लिहा. प्लेइंग,
ईटिंग, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग. त्यानंतर वाक्य कंप्लीट करायचे. आय एम स्टुडंट, यू आर अ गर्ल, ही इज अ बॉय, शी इज अ गर्ल. त्यानंतर रिकाम्या जागा. पहिलं वाक्य नाऊन, दुसरं प्रोनाऊन, चौथं वर्ब. त्यानंतर रीड अँड राईट, ईडी प्रत्यय लावायचे. लुक्ड, वॉक, ग्रेप्स, जम्प्ड. ॲनिमलची नावं लिहायचे. टायगर, लॉयन, एलिफंट, ऑक्स, गोट. बॉडी पार्ट्स लिहायचे. हँड, अँकल, फूट, नोज, आईज यासारखे. त्यानंतर अपोजिट वर्ड. अनसेफ, सेफ, अनकाइंड, काइंड, अनकाउंट, काउंट, अनइंटेलिजंट, इंटेलिजंट. टेन्स लिहायचेत. पहिलं वाक्य पास्ट टेन्सचं, दुसरं सिम्पल पास्ट टेन्स. त्यानंतर मराठीत भाषांतर करा. तिची तर खूपच चांगली प्रगती आहे. त्यानंतर पुढचा विषय येतो गणित. खालील उदाहरणे सोडवा. बघा या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. काही अडचण आल्यास कमेंट करा. दुसरा प्रश्न आहे, खालील संख्येचे मूळ अवयव पाडा. 32, 23 आणि 57 या 3 संख्या दिल्या आहेत. बघा त्यांचे मूळ अवयव या पद्धतीने पाडायचे आहेत. त्यानंतर मसावी काढा. 25 आणि 40चा. दुसऱ्या उदाहरणात 16 आणि 27, तिसऱ्या उदाहरणात 56 आणि 32 या संख्यांचे मसावी काढायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न लसावी काढा. 12, 15, दुसऱ्या उदाहरणात 18 आणि 32 आणि तिसऱ्या उदाहरणात 10, 15 आणि 20. बघा हे त्यांचं लसावी काढून दाखवलेलं आहे, तो काळजीपूर्वक पहा आणि अशा पद्धतीने उदाहरणं सोडवा. प्रश्न 5वा पहा. दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा. ABC त्रिकोण काढायचा आहे आपल्याला या पद्धतीने. त्यानंतर पुढचा पेपर आहे सेमी किंवा इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी मॅथमॅटिक्सचा. राईट ओनली आन्सर. काही उदाहरणं दिलेली आहेत 6 गुणांसाठी. गुणाकार भागाकाराची उदाहरणं आहेत, ती या पद्धतीने सोडवा. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये मसावी काढायचा आहे दिलेल्या संख्यांचा. पुढचा प्रश्न, हवेतील घटक वायू कोणते? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ. पाण्याचे 2 प्रकार कोणते? साधे पान, संयुक्त पान. शाकाहारी प्राणी म्हणजे काय? तर प्राण्यांच्या जगात जे जीव फक्त वनस्पती खातात त्यांना शाकाहारी प्राणी म्हणतात. पानाचे भाग ही आकृती काढायची या पद्धतीने आणि त्याला अचूक नावं द्यायची आहेत. पुढचा प्रश्न उदाहरणे लिहा. मांसाहारी प्राणी सिंह, वाघ, अस्वल, लांडगे. कीटकभक्षी प्राणी व्हीनस, ड्रासेरा, जेनेलिजिया, नेपेयस. पुढचा विषय आहे सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी जनरल सायन्सचा. त्यासाठी पहिला प्रश्न विचारला आहे फिलिंग द ब्लँक. 5 काढलेल्या जागा दिलेल्या आहेत, त्या आपण या पद्धतीने सॉल्व करा. त्यानंतर प्रश्न दुसरा, मॅच द फॉलोइंग. जोड्या लावायच्या आहेत. बघा या ठिकाणी लावून दाखवलेले आहेत. त्यानंतर एका शब्दात उत्तर लिहा. पहिल्याचं उत्तर आहे कॅमल, दुसऱ्याचं सिलिकॉन डायऑक्साईड. त्यानंतर एका वाक्यात उत्तर लिहा पुढील प्रश्नांचं. बघा ते प्रश्न आणि उत्तर. त्यानंतर पुढचे प्रश्न. आकृती काढायची मुळाची आणि त्याला व्यवस्थित नावं द्यायची. त्यानंतर शेवटचा विषय समाजशास्त्र, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र इयत्ता 7वी. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. भौतिक साधनामध्ये किल्ल्यांचे महत्त्वाचे स्थान आहे.
विजयनगरचा पहिला राजा हरिहर. सम्राट अकबराच्या नाण्यांवर रामसीतेचं चित्र होतं. त्यानंतर नावे लिहा. गोडवनची राणी राणी दुर्गावती, उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप, मुघल सत्तेचा संस्थापक बाबर, बहमणी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू, विजयनगरचा राजा हरिहर. त्यानंतर प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणत्या व्यक्तींनी लिहिलेल्या तवारीखा उपलब्ध आहेत? अल्बेरुनी, जिहाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, मिर्झा हैदर. त्यानंतर दुसरं, कृष्णदेवराय कारकिर्दीत कोणत्या मंदिराचे बांधकाम झाले? हजार राम मंदिर आणि विठ्ठल मंदिर. मौखिक साधने म्हणजे काय? ओव्या, लोकगीते, लोककथा या एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेल्या साहित्यास मौखिक साधने म्हणतात. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. संविधान म्हणजे काय? देशाच्या राज्यकारभाराच्या तरतुदी एकत्रितपणे ज्या पुस्तकात लिहिलेल्या असतात त्याला संविधान म्हणतात. लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर पुढचा प्रश्न, सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी? उत्तर, सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते, त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे टाळा. सूर्यग्रहण पाहताना काळ्या काचेच्या किंवा विशिष्ट प्रकारच्या गॉगलचा वापर करा. दुसरा, आपला देश कोणत्या गोलार्धात आहे? आपला भारत देश उत्तरेकडील व पूर्वेकडील गोलार्धात आहे. भौगोलिक विस्तार उत्तर गोलार्धात आहे, तसेच भारत पूर्वेकडील गोलार्धात येतो कारण त्याची स्थिती पूर्व रेखांशावर 68 ते 97 पूर्व आहे. पुढचा प्रश्न, चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोन करते? तर ती आहे 5 अंशाचा कोन करते. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी अभ्यासलेली. सर्व विषयांच्या यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, यापुढे जाऊन प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू.